कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई बापाचं तोंड काळं केलं पोरीनं, भर लग्नामध्ये पळून गेली। सूर्याने तुळजा आलेच। लाजच सोडली आजकालच्या पोरांनी, पळून गेलेत आणि वर तोंड करून आलेत परत। पळून गेली होती ती, परत कशाला आली? बापाची किती इज्जत गेलीये ते बघायला आले असेल। गेले कित्येक दिवस झालं ते इकडे फिरकलेले सुद्धा नाहीत। एका रात्रीत त्यांनी अचानक इथून शिफ्टिंग केलं। इथे डॉक्टर सिद्धार्थ म्हणून कोणीही नाहीये। इथे माझे केबिन सुद्धा आहे, केबिनवर माझ्या नावाची पाट। सिद्धार्थ माझ्याशी खोटं उपरती झाली असेल, आपलं चुकलंय त्याची। पण आता काय फायदा, लग्न तर मोडलं ना। बरं ते ठीक आहे, आता हिच्याशी लग्न करेल कोण? लय हाऊस ना पळून जायची, आता राहा म्हणाव तशीच। काय केलंस तू? काय केलंस? अरे का? तुला लगेचच करायचं होतं ना, मला सांगायचंस, मी काहीतरी केलं असतं। पण आज तू हे जे काय केलंयस ना सूर्या, त्याच्यामुळं तुला आणि माझ्या पोरीला काय काय भोगावं लागणार आहे याची कल्पना नाही तुला। तू लगीन केलंस तिच्याशी? अरे बोल की, लगीन केलंस तिच्याशी? मग कर। कर लगीन तिच्याशी। एवढं सगळं झाल्यावर तिच्याशी कोण लगीन करणार आहे आता? आणि तिला जर आता घरी घेऊन गेलो ना, तिचा बाप जीव घेईल तिचा। सूर्या लगीन कर तिच्याशी आणि तिला घेऊन जाईल। माझ्या पोरीचा जीव वाचव। मी हात जोडते तुला, माझ्या पोरीचा जीव वाचव। तर पाया पड। लाज वाटते का तुला? होय, पर लग्नात तर पळून गेलीस। ज्याची लायकी नाही ना ती लोक पण आम्हाला नको नको ते बोलतायत। काय केलंस? का केलंस? तुझा सांग, नाही त्या जीव घेईल मी तुझा। सूर्यासोबत पळाली तू? घ्यायची लायकी काय? हा होय, आज याला याची लायकी दाखवणार मी। बघ तू। दादा 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 आमच्या घरातल्या पुरीला पळवून नेणार तू? आणि तुला काय वाटलं आम्ही बघत बसणार? तुला वाटलं आम्ही बघत बसणार? होय,
तुला जित्ता काढला म्हणून समज इथं मेला तू मेला. शत्रू या सगळ्यात सूर्याची ए तोबड बंद कर तुझं. तोबड बंद कर. तोबड बंद कर. लय प्रेम करू वाटतंय ना तुला. आता तुझं सगळं प्रेम बाहेर काढतो बघ. डॅडी तुम्ही सांगायचं काय करायचं. तुम्ही सांगा. अहो यांनी सगळ्या लोकांसमोर आहे ना आपल्या इज्जतीचा कचरा केलाय. डॅडी मला मारायचं याला. मला मारायचं याला. ए छत्रे तलवारात गाडीचं याला कापला मी. याला कापला. डॅडी माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या देवाला दुखवलंय. तुम्ही दिली ती शिक्षा मान्य आहे मला. भर लग्नात आमची इज्जत घालवलीस तू. आमच्याच घरात घुसून आमच्याच पुरीला नादा लावलंस तू. आमच्या पाठीत खंजीर खोपसलास तू. का केलंस? का केलंस? मी हे सगळं का केलं तुम्हाला नाही सांगू शकत डॅडी. मला माफ करा. मी तुळज आणि सिद्धार्थ बद्दल सगळ्यांना सांगितलं तर तुळजाची इज्जत जाईल. तुम्ही तिचा जीव घ्यायला मी कमी करणार नाही. तिला सिद्धार्थशी लग्न करायचं होतं पण आता तो पण सापडत नाही. तो जरी समोर असतो तर तुमच्या हातापाया पडून तुळजाचं त्याच्याशी लग्न लावून द्या म्हणून तुमच्याकडे भीक मागितली असती मी. पण ते कुठंही ते पण माहित नाही मला. मी परत एकदा कात्रीत अडकलोय. माझा जीव आणि दोस्तीत मी दोस्ती निवडली डॅडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.